निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलीस व निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सर्वत्र शोध मोहीम सुरू केली आहे। बुधवारी सायंकाळी पिरणवाडी येथे भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी 1,38,000 रुपये जप्त केले आहेत। विधानसभा निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आमिषे दाखविण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत। त्यामुळे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार विविध पथके स्थापन करून आतापर्यंत कोट्यवधी रुपयांच्या वस्तू व दारू जप्त करण्यात आल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी भूदेप्पा यांनी पत्रकार परिषदेत दिली। मंडोळी रोड येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त भक्तिगीताचा कार्यक्रम सादर करण्यात आला। प्रभाकर शापूरकर यांनी आपल्या दमदार आवाजातील भक्तिगीते, अभंग आणि भजनांच्या माध्यमातून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले। नुकताच अमेरिका येथील फ्लोरिडा येथे पार पडलेल्या SAE एरो डिझाईन स्पर्धा 2018 यामध्ये बेळगावच्या GIT कॉलेजने आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोच्च कामगिरी केली आहे। कॉलेजच्या वायुपुत्र या एरो डिझाईन संघाने राज्यात द्वितीय, देशात चौथा तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्या 15 संघांमध्ये येण्याचा मान मिळविला आहे। फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या केंद्रीय कार्यकारिणी समितीवर आंबेवाडी येथील रोहन पाष्टे यांची युवा सदस्यपदी निवड करण्यात आली आहे। 6 महिन्यांपूर्वी गणपत गल्ली व गोंधळी गल्ली येथे चोऱ्या व घरफोड्या केल्याच्या आरोपावरून खडेबाजार पोलिसांनी बुधवारी गुरुदेव गल्ली वडगाव येथील एका तरुणाला अटक केली आहे। त्याच्या जवळून 30 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत। परशुराम इराप्पा दंडगर असे पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे। कौटुंबिक वादातून सह्याद्रीनगर आश्रय कॉलनी येथील एका तरुणावर चाकू हल्ला करण्यात आला। बुधवारी सकाळी 9:15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून मेहुण्यावर चाकू हल्ला करणारा भाऊजी फरारी झाला आहे। संदीप रामू नाईक वय 29 असे जखमी तरुणाचे नाव आहे। पेट्रोल पंप मालकाला फसविल्याच्या आरोपावरून टिळकवाडी पोलिसांनी मंगळवारी आणखी एका तरुणाला अटक केली आहे। या प्रकरणी आतापर्यंत 3 जणांना अटक केली आहे। स्वाईप मशीन मधून ऑप्शनचा गैरवापर करून पेट्रोल पंप मालकाला गंडविण्यात आले होते। सागर बाबू बजंत्री असे अटक केलेल्याचे नाव आहे। हेरिटेज ऑफ आयुर्वेदा यसाका शुगर फ्री लिक्विड सर्व अग्रणीय आयुर्वेदिक मेडिकल्स मध्ये उपलब्ध। शहराचा जसा विस्तार वाढतो आहे तशी वाहनांची संख्याही वाढते आहे। त्यामुळे बेळगावकरांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। ही गोष्ट लक्षात घेऊन बेळगाव पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा संकल्प केला आहे। बुधवारी पोलीस मुख्यालयात लोगोचे अनावरण करण्यात आले। बसव कॉलनी येथील जय जगदीश्वरी महिला मंडळ कन्नड आणि संस्कृती खात्याच्या वतीने अक्क महादेवी जयंती साजरी करण्यात आली। कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या डॉक्टर सुमित्रा पाटील उपस्थित होत्या। समर्थनगर परिसरात विविध विकास कामे राबविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी दाही दिशा फिरावे लागत असल्याने पाणी समस्या निवारणासाठी जलवाहिनी घालण्याचे काम सुरू आहे। त्याचप्रमाणे घरोघरी नळ जोडणीचे काम देखील सुरू आहे। त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। JNMCच्या KLE अकादमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अभिमत विद्यापीठाने ऑरा 18 या आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक व साहित्य महोत्सवातील स्पर्धांमध्ये सर्वसाधारण विजेतेपद पटकावले। हा महोत्सव गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या आवारात पार पडला। दैवज्ञ गणेशोत्सव मंडळातर्फे सदाशिवनगर मुक्तिधाम व शहापूर मुक्तिधाम येथे कचरा टाकण्यासाठी डस्टबिन बॅरल देण्यात आले। तसेच अंत्यविधी झाल्यावर 3ऱ्या दिवशी अस्थि व रक्षा विसर्जन करण्यासाठी साहित्य व लोखंडी सुपल्या, पूजेसाठी लागणारे शिवलिंग, स्वच्छते संदर्भात लागणारे फलक देण्यात आले। जायंट्स परिवारातर्फे शहरात पाणीपोईची सोय करण्यात आली आहे। कारेरू चौक शहापूर येथे पाणीपोईचे उद्घाटन जायंट्स परिवाराचे अध्यक्ष विक्रांत पोटे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या विधेयकाला आमचा तीव्र विरोध आहे। MBBS पदवी घेणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या विरोधातील हे विधेयक असून IMA तर्फे त्याला विरोधच केला जाणार आहे, अशी माहिती IMA कर्नाटक राज्याध्यक्ष डॉक्टर HN रवींद्र यांनी दिली। आता पाहूया बेळगाव परिसरातील सहवेदना वृत्त। मठ गल्ली होसूर शहापूर येथील रहिवासी आशा अनिल साली वय 42 यांचे दिनांक 4 रोजी हृदयविकाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पती, 2 मुली, भाऊ व दीर असा परिवार आहे। भाग्यनगर येथील व सध्या पाटील एळ्ळूर क्रॉस वडगाव येथील रहिवासी विमल केशवराव सुळेभावी वय 75 यांचे बुधवारी निधन झाले। त्यांच्या पश्चात मुलगी, नातवंडे असा परिवार आहे।
सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.